या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण स्वस्थितः नमस्तस्ये 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 नमो नमः. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून आनंदाने स्वागत आहे. शारदीय नवरात्र उत्सव सुरू झालेला आहे. आज होती पहिली माळ, उद्या आहे दुसरी माळ. उद्या दुसरी माळ आहे आणि मंगळवार आहे. त्याचंच अवचित्त साधून याच निमित्ताने आपण काय करणार आहोत. प्रत्येक वेळेस आपण ठरवतो की आपल्याला ह्या नवरात्रीमध्ये 14 पाठ करायचे आहेत आणि किंबहुना 5 पाठ करायचे आहेत, 7 पाठ करायचे आहेत. मग आपण एक एक वेळेस ठरवून घेतो, पण आता सोमवारी मला नाही जमलं, मंगळवारी पण नाही जमलं, तर मग मी बुधवारी 2 पाठ करेल असं आपण ठरवतो आणि मग त्या पद्धतीनं आपण पाठ करत असतो. दुर्गा सप्तशती पाठ आपण करत असतो, पण उद्या आहे मंगळवार, उद्या आपल्या कुलदेवीचा वार आहे. याचंच अवचित्त साधून उद्या काही सेवा करायच्या आहेत, ज्या तुम्हाला करायच्याच आहेत. त्या कुठल्या सेवा आहेत तर बघा, सगळ्यात आधी तर भले तुमचं आज म्हणजे पहिल्या माळीला जर काही कारणाने दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करणं शक्य नाही झालं, तर नक्कीच तुम्ही उद्या म्हणजेच मंगळवारी दुसऱ्या माळीला पारायण करताल दुर्गा सप्तशती ग्रंथाचं. आता तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करावं. उद्या देवी ब्रह्मचारिणीची आपल्याला पूजा करायची असते. त्यातल्या त्यात मंगळवार असल्यामुळं आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ करायचा आहे. भले तुम्हाला पहिल्या माळीला कुंकुमार्चनची सेवा करणं नाही शक्य झालं, तर उद्या आवर्जून कुंकुमार्चन सेवा प्रत्येकाने आई भगवतीच्या चरणी रुजू करावी. त्याचाच बरोबर ज्यांना काहीही करणं शक्य होणार नाही, त्यांनी कमीत कमी म्हणजे मंगळवारी बरं का, आज तर कमीत कमी तुम्हाला सिद्धकुंजिका स्तोत्राचं अगदी 1 पाठ करायचा. 11 वेळा तुम्ही पठण करू शकता, 5 वेळा तुम्ही पठण करू शकता, जसं तुम्हाला जमेल तुमच्या वेळेनुसार. अगदी काही सेवा तुम्ही पहाटे करा, दुपारी करा, रात्री करा, पण उद्या मंगळवार असल्यामुळं तुम्हाला सेवा चुकवायची नाही. सेवा काय तर जसं तुम्हाला माहिती आहे, तुमची कुठलीही कुलदेवी असेल तरीसुद्धा ह्या सगळ्या सेवा तुम्ही करू शकता. अर्थात मासिक धर्म, सुतक, विटाळ असेल तर तुम्हाला करता येणार नाही. मग अशा वेळेस नामस्मरण करावं. काही कारणाने आम्हाला सिंधकुंजिका स्तोत्र पठण करता नाही येते किंवा वाचायला अडचण येते, तर काय करायचं. आम्हाला मराठीत वाचता येत नाही आहे, आम्हाला वाचताच येत नाही. मग अशा वेळेस तुम्ही नवा मंत्र माहिती आहे तुमची, नवार्णव मंत्र माहिती आहे तुमची, अगदी कुलदेवी कोणतीही असू द्या, तुम्ही नवार्णव मंत्र जो आहे तो म्हणू शकता. तुम्ही त्याची 1 माळ करू शकता. आणि आता बघा, उद्याचा दिवस अजिबात चुकवायचा नाही. मंगळवार दुसरी माळ, उद्या 23 तारीख आहे आणि उद्या 2 विड्यांच्या पानाचा अतिशय सुंदर उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. किंबहुना ती सेवाच आहे जी तुम्हाला करायची आहे. सेवा काय तर नीट ऐका. तुमच्याकडे ना 2 विड्याची पानं पाहिजेत, ज्याला खवची पानं म्हणतात. आता हे माझ्याकडे 1 शिल्लक आहे किंवा माझ्या आता आपण पूजन केलं ना त्यातलं राहिलेलं आहे आणि दारामध्येच माझ्याकडं झाड आहे. मग मी त्याचं ते वेलाचं तोडून आणले. 2 खवची पानं घ्यायचेत तुम्हाला. अर्थात ज्यांना मासिक धर्म आहे त्यांचे मिस्टर किंवा मुलं ही सेवा करू शकतात. आणि 2 विड्याची पानं घ्यायची, त्याच्यावर आपल्याला लिहायचं आहे नवार्णव मंत्रमधला ऱ्हीम. ऱ्हीम जो आहे ना, तो इथं तुम्हाला मी वरती दाखवती आहे, तो काढायचा आहे. आणि तो आपण काढतो ना, तर त्याला असं बोलायला गेलं तर त्याचा थोडासा असा पाय तोडला जातो ना, तर ते काढताना असं रीमचं म्हणजे थोडा लंगडा केला जातो. संस्कृत भाषेमध्ये हा शब्द आहे. ज्यांना तो लंगडा माहिती नाही त्यांच्यासाठी वर मी स्क्रीनवर देते. तर तसं काढायचं, जसं तुम्हाला इथं फ्लॅश होतं तसं रीम काढायचा, वरती टिंब द्यायचा आणि नंतर त्या मागची बाजू जी आहे ना, ती उलटी बाजू, ती आपल्याला त्या बाजूने रीम काढायचा आहे. आणि नंतर तो कशाने काढायचा आहे तर तो कुंकवाने काढायचा आहे. आणि कुंकवामध्ये तुम्ही एखादी काडी वगैरे अशी काडीनं काढू शकता किंवा तुमच्या हाताच्या बोटाने देखील तुम्ही काढू शकता. जर पान मोठं असेल ना तर तुम्ही ते बोटाने काढू शकता. अगदी कम्फर्टेबल असेल तुम्हाला तर
नाहीतर मग तुम्ही ते काढीने काढा. सकाळी, दुपारी, संध्याकाळी, अगदी रात्री कामानिमित्त जरी तुम्ही बाहेर गेला असाल तर रात्री तुम्ही ती सेवा करू शकता. बघा, दोन्ही ठिकाणी काढायचं, पुढची आणि मागची बाजू. माझ्याकडे अशी 2 पानं आहेत, त्याच्यावर मी आता तिथे काढल्यांची ते घटस्थापना केली आहे ना. तर आमच्या घरात घटस्थापना केली नाही. मग नवरात्रीच्या कालामध्ये तुम्हाला मी जी काही सेवा सांगते आहे, उपाय सांगणार आहे, ते तुमच्या घरामध्ये घटस्थापना असो किंवा नसो, तुमच्या घरात कुलदेवीचा फोटो असणार आहे, तिथे तुम्हाला हे 2 विड्याची पानं ठेवायची आहेत. पण कसं ठेवायचे, आता मी तुम्हाला रिम काढलाय, ते पान दाखवले. ते रिम काढल्यानंतर दोन्ही पानांना हळदी कुंकू अक्षता लावायच्यात, धूपदीप ओवाळायचा आहे आणि दोन्ही पान एकावर एक ठेवायची आणि घटाच्या समोर उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला जिथं तुम्हाला जागा मिळेल, आता प्रत्येकाची मंदिराची आपापली जागा आहे, तर उद्या ते ठेवून द्यायचे. उद्या आपण ब्रह्मचारिणी देवीची पूजा करायची. प्रथम शैलत्रम, द्वितीय ब्रह्मचारिणी, उद्या दुसरा दिवस आहे. ब्रह्मचारिणी देवीची पूजा करायची. आता ब्रह्मचारिणीचा एक बीजमंत्र आहे जो तुम्हाला म्हणायचा आहे. तो काय आहे, तो वरती फ्लॅश होतो आहे. श्री अंबिकाय नमः लिहून घ्या वाटलंच तर. तुम्हाला मी फ्लॅश पण करते आहे किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये पण देते आहे. हा मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे. उत्तम सोन्याहून पिवळं आहे. तुम्ही 108 वेळा केलं, तुम्ही 51 वेळा करा, 21 वेळा करा, 11 वेळेस करा. सेवा करताना कंजूसपणा करू नका. कमीत कमी 51 वेळा तरी तुम्ही करा. नंतर विड्याची पानं आपल्याला देवासमोर ठेवायची, हात जोडायचा आहे, जो काही मंत्र सांगितला आहे तो म्हणायचा आहे. आणि हे करून झाल्यावर आपण जेव्हा ते घटाचं विसर्जन करतो तेव्हा ती पानं आपल्याला घटासोबतच विसर्जन करायचे आहेत. आणि ब्रह्मचारिणी देवीची पूजा केल्यावर आपल्यामध्ये पण जो काही आपला संतुलन आहे, मानसिक जो आपलं संतुलन आहे ते कमी होतं ना, ते ब्रह्मचारिणी देवीची पूजा केल्यावर आयुष्यात कधीही कुठलीही अडचण, दुःख येत नाही. प्रत्येक गोष्टींवर मात करण्याची क्षमता आपल्याला प्राप्त होते. आई भगवतीची सेवा करण्याचं खूप मोठं फळ आपल्याला मिळत असतं. मी नेहमी म्हणत असते की या शारदीय नवरात्र उत्सवामध्ये आईचं देवीत्व खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं आहे आणि ते आपण किती प्रमाणात आपल्याकडे घेऊ असं झालं आहे. मग ते प्रत्येकजण सेवा करून, मग ती कुठलीही सेवा असू द्या, जसं जमेल तसं त्या पद्धतीनं सेवा करा. आणि ही माहिती मला तुम्हा सगळ्यांपर्यंत पोचवायची होती आणि त्यामुळे हा छोटासा व्हिडिओ आहे. तर उद्या आहे दुसरी माळ, तरीही आता उशीर झालेला आहे, व्हिडिओ टाकती आहे, तुम्ही पाहावा. आणि उद्या दिवसभरात कधीही तुम्ही ही सेवा करावी, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. आणि आवडला तर एक लाईक आणि एक कमेंट करायला नक्कीच विसरू नका. आणि सबस्क्राईब करत राहा. असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती रोजच्या रोज येत आहेत. भरपूर सेवा करा. आई भगवतीची सेवा प्राप्त करून घ्या, तिचे आशीर्वाद घ्या. आणि सेवा केल्यानंतर जो आनंद मिळतो तो आनंद लाख मोलाचा आहे. आणि ह्या आनंदामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि सगळ्यांनी जास्तीत जास्त सेवा करावी. कधी बोलता बोलता 10 दिवस निघून जातील ते समजणार पण नाही. म्हणून थोडंसं लवकर उठून, थोडंसं बाकीचं काम पटकन आवरून ह्या 9 दिवसांमध्ये जास्तीत जास्त ह्या सेवा करा. आणि तर आजच्यासाठी फक्त इतकंच. झालेली सेवा स्वामींच्या चरणी, आईसाहेबांच्या चरणी रुजू करते आणि तुमचा निरोप घेते. नवीन व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत आहेत. चला तर, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.